नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी शिवल्यानंतर तुमचे कस्टमर वाढतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा. कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचची घ्यायची गळा रुंदी. इथे हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि इथे द्यायचा आपल्याला छान असा गळ्याचा आकार. बघा, याप्रमाणे आपण आकार देणार आहे. आता जो मोंड्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा आहे. नंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करून बंद बाजूकडे ठेवायची. एक पदर ओपन करून पिन लावून घ्यायची आणि आपण जो आकार कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. पुन्हा अशी घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे. आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. सेंटरला इथं थोडासा कट मारून घ्यायचा, पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. आता पीस ओपन करायचा, अस्तरही ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. इथे खालीसुद्धा अगदी व्यवस्थित सेंटर मॅच करून आणि पिन लावून घ्यायची. आता जी रेषा मारली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. शिलाईसुद्धा अगदी व्यवस्थित मारायची आहे, म्हणजे आपला परफेक्ट असा गळा तयार होईल. शिलाई मारून झाली की मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता गळ्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे. कॅनव्हास आणि अस्तर असं मध्ये पलटी करून वरतून द्यायची दाबटीप. अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला मारायची आहे. कपड्याला पलटी करून सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचंय. अगदी व्यवस्थित असं हाताने हे करून सरळ करून मगच जॉईंट करायचं, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडणार नाही. शिलाई मारून झाली की उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा, हे सगळं उरलेलं असं कपडा कट करून घ्यायचा. नंतर आपण कपड्याला उलटी घडी मारायची आहे आणि इथे साधारण अर्धा इंच असं गळ्याच्या बाजूने असं मोजून घ्यायचं आहे. इथे एक रेष मारून घ्यायची, ही रेष कंटिन्यू अशी वरती करून घ्यायची. आता रेषेच्या खाली 2 इंच मोजायचं आणि इथे सुद्धा एक रेष मारून घ्यायची. बघा, आणि रेषेच्या बाहेर काय करायचं, आपल्याला असे गोल आकार द्यायचा आहे, तो रेषेच्या बाहेर द्यायचा आहे. बघा, याप्रमाणे आपण आकार दिला, तो डार्क करायचा आणि अशी घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा असं उमटवून घ्यायचं आहे. जिथे उमटलं ना ते खडूने पुन्हा डार्क करून घ्यायचं आहे. अगदी सुंदर आणि सोपा आज डिझाईनचा गळा तुम्हाला सांगणार आहे. आता घ्यायचा कॉन्ट्रास्ट कपडा. आपण ही पट्टी घेतली कॉन्ट्रास्ट कपड्याची. बघा, अगदी व्यवस्थित हा भाग आहे ना असा ठेवून घ्यायचा आहे, पिन लावून घ्यायची. कुठे कमी जास्त नको बघून घ्यायचं, एकदा चेक करून. बघा, इथे ना शिलाई मारायच्या आधी दोन्ही कोपरे बघून घ्यायचे. इथे थोडंसं बाहेर गेलं आहे ते आपण नीट करून मग पिना लावून घेऊया. आता जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती अशी शिलाई मारून घ्यायची. जो आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला ना त्याची सरळ जी बाजू आहे ती खाली केली मशीनवरती आणि उलटी बाजू आपण आपल्याकडे केलेली, आणि ह्याप्रमाणे तो कपडा ठेवून ही शिलाई आपल्याला मारून घ्यायची. जसा आकार आपण दिलाय त्याच आकारामध्ये आपण ही शिलाई मारून घेणार आहे.
शिलाई मारून झाली की आपल्याला शिलाईच्या बाहेर जो कपडा आहे ना, बरोबर शिलाईला खेटून खेटून असा तो कपडा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आणि सावकाशी कट करून घ्यायचं आहे. बघा, ह्या बाजूने सुद्धा आपण जे जॉईंट केलं आहे, इथे शिलाई मारलेली आहे, त्या शिलाईच्या कडेकडेने हा कपडा कट करून टाकायचा आहे. अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे मैत्रिणींनो, म्हणजे तुमचा जो आकार जो आपण दिला आहे ना, तो कुठेही चुकणार नाही आणि व्यवस्थित आपली डिझाईन तयार होईल. बघा, अगदी छान अशी डिझाईन आपली तयार झाली. आता सुंदर अशी लेस घ्यायची आहे आणि आपल्याला त्या डिझाईनला लेस लावून घ्यायची. इथे तुम्ही ना कपड्याची पायपिंग करून आणि जरी लावली ना तरी ती पण सुंदर दिसेल, पण इथे आपण आता लेस लावणार आहे. लेसनी सुद्धा छान दिसेल. तुम्हाला पायपिंग आवडत असेल तर तुम्ही पायपिंग सुद्धा तिथे लावू शकता. पायपिंग म्हणजे आपण क्रॉस पट्टी काढायची, तिला डबल घडी करून शिलाई मारून घ्यायची आणि तिला सुई दोऱ्याच्या साहाय्याने पलटी करून ती पट्टी आपण इथे लावू शकतो. जर तुम्हाला लेस लावायची नसेल तर तुम्ही ती पट्टी लावू शकता. बघा, अगदी व्यवस्थित अशी लेस लावायची. लेसला दोघं साईडनी शिलाई मारायची आहे. पहिले एक साईडनी शिलाई अगदी व्यवस्थित सावकाश अशी मारून घ्यायची आहे आणि नंतरून पुन्हा दुसऱ्या बाजूने शिलाई आपल्याला मारून घ्यायची. बघा, जसा आकार आहे डिझाईनचा तसंच आकारात आपण ही लेस लावून घेतली. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ते लेसला आता शिलाई मारून घ्यायची. छान अशी लेस आपली लावून झाली. इथे गळ्याच्या बाजूने सुद्धा आपल्याला इथे अशी लेस लावून या डिझाईनपर्यंतच लेस लावायची. तिथे आलं की इथे कट करून इतकाच तुकडा आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. तिथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. इकडनं सुद्धा आपण तशीच लेस लावून घेणार आहे जशी त्या बाजूने लावली. इथे सुद्धा डबल शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला लेस लावायची इथे गोल आकारावरती. जसा आकार आहे तशीच आपल्याला ही लेस लावून घ्यायची. अगदी छान सुंदर आणि नवीन डिझाईन आपण आज बनवली. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा. बघा, अगदी छान असा पॅच आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला मारायचे टक्स. तर इथे आपण डिझाईनमुळे छोटेसे टक्स मारणार आहे. टक्स मारून झाले की आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची. म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं आणि ती इथे ठेवून शिलाई मारून घ्यायची. त्याच्यावरती दाबटीप देऊन मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. पट्टी लावून झाली. आता सुंदर असे आपल्याला बनवायचे लटकन. नॉड घ्यायची, त्यासाठी चौकोनी तुकडे घ्यायचे. आपण दोन्ही कलरचे 2-2 तुकडे घेणार आहे. साधारण 3x3 किंवा 3.5x3 असे चौकोनी तुकडे घेऊन त्याला असं त्रिकोणी आकारात शिवून घ्यायचे. दोघंही चौकोन आपण ही त्रिकोणी आकारात पहिले शिवून घेणार आहे आणि एका त्रिकोणच्या अशी दोन्ही टोकं दाबून इथे एक शिलाई मारून घ्यायची आणि त्या त्रिकोणाची इथे सेंटरला ठेवून नॉट ठेवायची आणि फोल्ड करून शिलाई मारायची. सुंदर असं लटकन आपलं तयार होतं. बघा, अगदी छान असं लटकन तयार झालं. दुसरे लटकन आपण त्याचप्रमाणे बनवून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आजची डिझाईन कशी बनवली. ते अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे डिझाईन कशी बनवायची आहे. एकदम व्यवस्थित बघून तुम्ही सुद्धा ही डिझाईन नक्की ट्राय करू शकता. अगदी कोणत्याही ब्लाऊजला, कोणत्याही साडीवरती ही डिझाईन अगदी छानच दिसेल अशी डिझाईन आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि रोजच्या रोज असे छान छान डिझाईन बघायचे आहे. कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे डिझाईन कशी झाली ते.
बघा आपली डिझाईन तयार झालेली आहे. सुंदर असे शोचे बटन आपण इथे लावणार आहेत. सेंटरला असे बटन लावायचे. एक लावायचा असेल तर थोडासा मोठा लावायचा किंवा 2 लावायचे असेल तर असे छोटे लावायचे. बघा अगदी छान अशी डिझाईन आपली झाली तयार. कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.